मुंबईतल्या पश्चिम मार्गावरती आजपासून एक नवीन रेल्वे स्टेशन अस्तित्वात येत आहे। राम मंदिर असे या रेल्वे स्टेशनचं नाव असून जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान हे स्टेशन असेल। दुपारी 4 वाजता रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्थानकाचं उद्घाटन होत आहे। आधी ओशिवरा असे या स्थानकाचं नामकरण करण्यात आलं होतं अशी चर्चा होती, मात्र शेवटी राम मंदिर या नावावरती एकमत झालं आणि या स्थानकाचं नाव राम मंदिर असं ठेवण्यात आलंय। पश्चिम रेल्वे मार्गाला आज राम मंदिर स्थानकाच्या रूपाने एक नवीन स्थानक आज मिळणार आहे। अतिशय सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधांनी लैस हे सगळं राम मंदिर स्थानक आहे। या ठिकाणी 1872 साली बांधण्यात आलेल्या राम मंदिरामुळे या परिसराला राम मंदिर अशा नावाची ओळख मिळाली आणि त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी या ठिकाणी या स्टेशनचं भूमिपूजन झालं, त्यावेळेस शिवसेनेचे इकडचे स्थानिक आमदार जे होते त्यांनी या स्टेशनला राम मंदिर नाव देण्यात यावं अशी मागणी केली, ज्याला भाजपने सुद्धा समर्थन दिलेलं होतं। हे स्टेशन जे आहे हे गोरेगाव आणि जोगेश्वरीच्या अगदी मधोमध आहे। फक्त स्लो टप्प्याच्या ज्या गाड्या आहेत त्या ह्या रेल्वे स्थानकावरती थांबणार आहेत। त्याचबरोबर आज संध्याकाळी 4:15 वाजता जी चर्चगेटवरून लोकल सुटणार आहे ती पहिली लोकल असेल जी संध्याकाळी 6 वाजता या राम मंदिर स्थानकावर डाऊन लाईनला थांबणार आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हे स्थानक सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे। गोरेगाव आणि जोगेश्वरीवर जो ताण येत होता पीक आवरला तो कुठेतरी कमी होण्यात या स्टेशनमुळे मदत होणार आहे। वेस्टर्न रेल्वेवरती टोटल 36 रेल्वे स्थानक होतं, त्यातलं हे 37व रेल्वे स्थानक असेल आणि नव्या रूपाचं नव्या ढंगाचं हे राम मंदिर स्थानक आजपासून सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे। कॅमेरा पर्सन नारायण परमार सोबत ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई।